रामकृष्ण हरी मंडळी, एक गोष्ट कोणाला देत नाही, पतीला सुद्धा नाही, ते आपण बघणार आहोत. 19 वर्षाच्या वनवासात भगवान श्रीराम आणि माता सीता त्रिकूटमध्ये बसले होते. तेव्हा माता सीता भगवान श्रीरामांना म्हणाली, हे प्रभू, स्त्री आपली कोणती वस्तू मरेपर्यंत कोणालाही देत नाही, अगदी तिच्या नवऱ्याला देखील नाही. म्हणून भगवान श्रीराम म्हणतात, हे देवी सीता, हा प्रश्न विचारून तू संपूर्ण मानवजातीचे कल्याण केले आहेस. भगवान श्रीराम देवी सीतेला म्हणतात, एखादी स्त्री तिच्या पतीवर कितीही समर्पित असली तरी तिला कधीही ह्या 3 गोष्टी सांगू नयेत. भगवान श्रीराम म्हणतात, देवी सीता, मी तुम्हाला याबद्दल एक कथा सांगत आहे. तुम्ही ती कथा पूर्णपणे आणि काळजीपूर्वक ऐकली पाहिजे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर या कथेतील तुम्हाला समजले जाईल. प्राचीन काळाची गोष्ट आहे. सर्पमित्राचा एक गट जंगलातून कुठेतरी जात होता. सर्पमित्र एका निर्जन जंगलातून जात होता. एका ठिकाणी त्यांना एक दाट सावलीदार झाड दिसले. म्हणून सर्पमित्र त्या झाडाच्या सावलीत बसले आणि विश्रांती घेऊ लागले. त्या झाडाजवळ एक मोठा साप बांधलेला होता. एका सर्पमित्राला कळाले की आपल्याला साप सापडेल. सर्पमित्राने काम साप पकडणे आहे. त्याने त्याच्या मित्राला सांगितले की आपण हा खड्डा खणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, सर्पमित्रांची आपापसात चर्चा केली आणि सापांची बिळं खणायला सुरुवात केली. त्या बिळातून एक अतिशय भयानक काळा साप बाहेर आला. सर्पमित्रांनी तो साप पकडून त्यांच्या टोपलीत बंद केला. सर्व सर्पमित्रांनी तो साप टोपलीत ठेवला आणि ते तेथून निघून जाऊ लागले. चालत असताना त्या सर्पमित्रांना वाटले की आपण या सापाचे विष काढावे. काही अंतर पुढे गेल्यावर त्यांनी साप ज्या पेटीत बंद केला होता ती पेटी उघडली. तेव्हा सर्पमित्रांनी पेटी उघडली तेव्हा त्यांना पाहून आश्चर्य वाटले की पेटीतून साप गायब झाला आहे आणि विषारी सापाच्या जागी पेटीत एक अतिशय सुंदर आणि मौल्यवान 9 लाखाचा हार आहे. मोत्याच्या त्या हाराला पाहून सर्पमित्राला खूप आनंद झाला. आपण साप पकडला आहे हे पाहून सर्व सर्पमित्रांना आश्चर्य वाटले. पण हा हार कुठून आला? हे चांगले आहे. हा हार त्या सापापेक्षा आणखी मौल्यवान आहे. आपण तो राजाकडे घेऊन जाऊया. या हाराच्या बदल्यात आपण जे काही पैसे मागू ते राजा आपल्याला देईल. असा विचार करून ते सर्पमित्र राजा चित्रसेनाच्या शहरात निघून जातात. सर्पमित्र राजाच्या राजवाड्यात पोहोचतात. तिथे राजाचा दरबार सुरू होता. राजा आणि त्याचे सर्व मंत्री दरबारात बसले आहेत. अचानक सर्पमित्राचा एक गट दरबारात शिरला. सर्व सर्पमित्रांनी राजांना अभिवादन केले. जेव्हा राजाने दरबारात सर्व सर्पमित्रांना पाहिले तेव्हा राजाने त्यांना बसण्यास सांगितले आणि येण्याचे कारण विचारले. तेव्हा सर्पमित्र म्हणाले, महाराज, आम्ही साप पकडणारे मित्र आहोत, पण त्याचा काय फायदा? आम्ही तुमच्याकडे येण्याचे कारण काय असू शकते? महाराज, आपण आमच्याकडे एक अतिशय मौल्यवान हार आहे जो तुमच्या राणीच्या गळ्याचे सौंदर्य वाढवू शकतो. सर्पमित्र म्हणाला, महाराज, तुम्ही असा हार यापूर्वी कधीही पाहिला नसेल. राजा चित्रसेन म्हणाले, मला दाखवा, हा कोणत्या प्रकारचा हार आहे? मग सर्पमित्राने हार ठेवलेला डबा उघडला आणि त्याला दाखवला. तो विचित्र हार पाहून राजा आणि त्याचा संपूर्ण दरबार आश्चर्यचकित झाला की त्यांनी असा हार यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. हार पाहून राजाने सर्पमित्रांना विचारले की तुम्हाला हा विचित्र हार कुठून मिळाला आहे? सर्पमित्र म्हणाले, महाराज, आम्हाला वाटेत हा हार सापडला आणि आम्ही विचार केला की तो राजाला भेट का देऊ नये. राजा म्हणाला, ठीक आहे, आम्ही तुमची भेट स्वीकारतो. आमच्या राणीला हा हार पाहून खूप आनंद होईल. येथे राजाने आपल्या मंत्र्यांना सर्पमित्रांना योग्य बक्षीस देऊन त्यांना आदराने दरबारातून निरोप देण्याचा आदेश दिला. सर्व सर्पमित्र पैसे घेऊन दरबारातून निघून गेले आणि राजाने हार आणि टोपली स्वतःकडे ठेवली. राजा दिवसभर दरबारात बसून आपले राजेशाही कर्तव्य पार पाडत राहिला. हळूहळू संध्याकाळ झाली. तेव्हा दरबार संपल्यानंतर राजा हार असलेली टोपली आपल्यासोबत राजवाड्यात घेऊन गेला. राजा आपल्या महालात पोचतो आणि राणीला म्हणतो, आज मी तुझ्यासाठी एक खूप सुंदर भेट घेऊन आलो आहे. ते पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. राणी म्हणाली, महाराज, तुम्ही माझ्यासाठी काय आणले आहे? असे म्हणत राजाने टोपली राणीकडे दिली आणि म्हणाला, जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही ते स्वतः पहा. मित्रांनो, राणीने ती पेटी उघडताच तिने पाहिले तेव्हा तिला त्यात एक अतिशय सुंदर आणि तेजस्वी लहान मुलगा पडलेला दिसला.
मुलाच्या चेहऱ्यावर एक अलौकिक दिव्य तेज होते. ते मूल इतके सुंदर होते की राणी त्याच्याकडे पाहतच राहिली आणि म्हणाली, महाराज, यात एक अतिशय सुंदर मूल आहे. जेव्हा राणीने सांगितले की एक मूल झोपले आहे, तेव्हा राजा म्हणाला, नाही राणी, ते मूल नाहीये, त्यात 9 मोत्यांच्या माळा होत्या, ते मूल असे झाले. जेव्हा राजाने विश्वास ठेवला नाही, तेव्हा राजाने टोपली घेतली आणि स्वतः ती पाहिली. तेव्हा तो आश्चर्यचकित झाला आणि मुलाला पाहून तो आणखी आनंदी झाला. कारण मित्रांनो, राजाला पूर्वीपासून मूल नव्हते. राजा आणि राणी नेहमीच मूल होण्याच्या विचाराने दुःखी होते. आता राजा आणि राणी दोघांनाही वाटले की देवाने आपल्याला हा मुलगा दिला आहे आणि आजपासून आपण त्याला आपला मुलगा म्हणून बघू. पण कोणालाही याबद्दल माहिती नव्हतं. राजाने विकत घेतलेला हार आता बाळ झाला आहे. पण राजाच्या काही दासी त्यांचे संभाषण ऐकत होत्या. राणीने राजाला विचारले की तुम्हाला हे बाळ कुणी दिले? राजाने सांगितले की आज दरबारात सर्पमित्रांचा एक गट आला होता आणि त्यांनी आम्हाला एक टोपलीत एक मूल दिले होते. त्यांनी त्या मुलाला 9 लाखांचा हार भेट दिला होता. पण देवाच्या कृपेने दरबारातून राजवाड्यात येताना हा हार एक सुंदर मुलात बदलला. आजपासून हे मूल आमचा मुलगा आहे आणि भविष्यात तो आमच्या सिंहासनाचा मालक आहे. त्या दिवसापासून राजा आणि राणी त्या मुलाला त्याच्या स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ करू लागले, त्याला वाढवू लागले. एके दिवशी राजाने त्याच्या दरबारात घोषणा केली की आमच्या राणीच्या पोटी एक मूल जन्माला आले, एक सुंदर मुलाला जन्म दिला आहे. हे ऐकून राजाच्या प्रजेला खूप आनंद झाला आणि संपूर्ण शहरात उत्सव साजरा झाला. राजा आणि राणी खूप आनंदी होते आणि त्या मुलाला खूप आनंदाने वाढवले जात होते. हळूहळू तो मुलगा मोठा होत होता. जसजसा वेळ जात होता तसतसा तो तरुण होत गेला. आता वेळ आली जेव्हा तो मुलगा लग्नासाठी पात्र झाला. तेव्हा महाराजांच्या मनात विचार आला की आता माझ्या मुलाचे लग्न करायला हवे. एके दिवशी राजा आपल्या राणीला म्हणाला, आता आपला मुलगा लग्नासाठी पात्र आहे आणि आता त्याचे लग्न एका सुंदर मुलीशी झाले पाहिजे. राजाचा हा प्रस्ताव राणीलाही खूप आवडला. राणी म्हणाली, महाराज, कोणत्याही चांगल्या कामाला उशीर का करायचा? माझ्या मुलाचे लग्न लवकरात लवकर करा. मित्रांनो, राजा चित्रसेन त्याच्या राज्याला लागूनच आणखी एक राज्य होते. त्या राजाच्या राजाचे नाव जयंत होते. त्या राजाची एक अतिशय सुंदर मुलगी होती जिचे नाव वैजंती होते. राजाने त्या राजाच्या कन्येला त्याच्या गुरुद्वारे सर्व प्रजेने आज्ञा दिले होते. म्हणूनच ती मुलगी 16 कलांमध्ये पारंगत होती. राजाही विचार करू लागला की आता मी माझ्या मुलीचे लग्न करावे. राजा पुरोहिताला दरबारात बोलवण्यात आले आणि त्याला तिलक साहित्य देण्यात आले आणि त्याची मुलगी वैजंतीसाठी योग्य वर शोधण्यासाठी पाठवण्यात आले. ते अनेक राज्यांमध्ये गेले आणि अनेक राज्यांमध्ये फिरू लागले, परंतु त्यांना त्या मुलीसारखा तेजस्वी आणि देखणा राजपुत्र सापडला नाही. भटकंती करून ते थकले आणि शेवटी शहरात पोचले. राजा चित्रसेनचा दरबार भरला होता. अचानक पुजारी चित्रसेन यांच्या दरबारात येतो. चित्रसेनला पाहून राजाला समजते की तो एक ब्राह्मण आहे जो राजाच्या मुलीशी लग्न करण्यासाठी येथे आला आहे. राजा पुजाराला विचारतो की तू कोण आहेस आणि कुठून आला आहेस? पुजारी म्हणतो, महाराज, मी राजा जयंतचा पुजारी आहे आणि मी त्यांची मुलगी वैजंतीचे लग्न ठरविण्यासाठी तिलक आणला आहे. आम्ही ऐकले आहे की आमच्या राजाची मुलगी राजकुमारी वैजंती खूप सुंदर आणि सुसंस्कृत आहे, 16 कलांमध्ये पारंगत आहे. तुमचा राजकुमार देखील लग्नासाठी पात्र आहे. मग राजा चित्रसेन म्हणतो की आम्हाला एक मुलगा आहे आणि आमचा मुलगा खूप देखणा आणि सक्षम आहे. परंतु राजा चित्रसेनला माहीत नव्हते की त्याचा मुलगा एक साप आहे. जेव्हा राजा पुजाऱ्याने राजकुमाराला पाहिले तेव्हा तो त्याला पाहून आनंदी झाला आणि त्याला राजकुमार आवडला आणि राजकुमारी वैजंतीचा विवाह निश्चित करण्यानंतर तो त्याच्या राज्यात परतला. काळ हळूहळू गेला आणि काही दिवसांनी जेव्हा लग्नाची योग्य वेळ आली तेव्हा राजा चित्रसेन आपल्या मुलाला वर म्हणून सजवून लग्नाच्या मिरवणुकीसह राजा जयंतच्या घरी पोहोचला. तिथे पोहोचल्यावर राजा जयंत त्याचे खूप प्रेमाने स्वागत करतात आणि आपल्या मुलीचे लग्न राजकुमाराशी लावतात. अशा प्रकारे त्याच्या मुलाचा लग्नाचा विधी सोहळा पार पडला. हे केल्यानंतर राजा चित्रसेन आपल्या राजधानीला
परततो आणि हळूहळू वेळ निघून गेली. आणि एके दिवशी राणी राजाला म्हणाली, महाराज, आता आपण राज्याची सूत्रे आपल्या मुलाला सोपवली पाहिजे, ज्याद्वारे आपल्या मुलालाही राज्यकारभाराचा अनुभव मिळावा. म्हणून महाराज चित्रसेन यांनी त्याच दिवशी आपल्या मुलाला युवराज म्हणून घोषित केले. आता राजा चित्रसेन शांततेत राहू लागले आणि राजपुत्र राज्यावर खूप चांगले राज्य करू लागले. मित्रांनो, एके दिवशी राजकुमारी वैजंती तिच्या दासीशी बोलत होती. राजकुमारीची दासी म्हणत होती की राणी, मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते. तू या राजकुमाराला म्हणजेच तुझ्या पतीला तुझे पालक कोण आहेत हे विचारावे. दासीचे हे शब्द ऐकून वैजंतीला एक मोठे आश्चर्य वाटले. वैजंती म्हणू लागली की तू काय म्हणतेस? आमचा नवरा राजकुमार महाराज चित्रसेन यांचा मुलगा नाही का? मग दासी म्हणते, नाही राजकुमारी, तू खूप मोठी चूक करत आहेस. तो त्यांचा मुलगा नाहीये. मला राजकुमाराचे खरे पालक कोण आहेत हे माहीत नाही, पण मला एवढे माहीत आहे की राजकुमार हा महाराज चित्रसेन यांचा मुलगा नाहीये. तू तुझ्या नवऱ्याला विचारायला हवे. आता राजकुमारी वैजंतीलाही तिच्या पतीबद्दल शंका येऊ लागल्या. राजकुमारी विचार करू लागली की आज संध्याकाळी राजकुमार राजवाड्यात येईल तेव्हा मी त्याला हा प्रश्न नक्कीच विचारेन. संध्याकाळी राजकुमार राजवाड्यात आल्यावर राजकुमाराची पत्नी वैजंती राजकुमाराला सांगते की महाराज, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. राजकुमार म्हणतो, विचारा, तुम्हाला काय विचारायचे आहे? मग राजकन्या विचारते की तुझे आईवडील कोण आहेत आणि तू कोणत्या कुळातील आहेस ते मला सांगा. हे ऐकून राजकुमार म्हणाला की राणी, तू भान हरवली आहेस का? महाराज चित्रसेन आणि राणी माझे आईवडील आहेत. मग वैजंती म्हणाली की नाही महाराज, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. कृपया मला खरं सांगा. आता हे ऐकल्यानंतर राजकुमार मोठ्या दुविधेतच सापडला. राजकुमाराला वाटू लागले की आज कोणीतरी तिच्या मनात हा प्रश्न उपस्थित केला आहे. कोणीतरी तिची दिशाभूल ही नक्कीच केली असेल. मित्रांनो, राजकुमाराने त्याच्या पत्नीला खूप समजावून सांगितले की बघा, मी राजाचा मुलगा आहे. तू माझा वेळ व्यर्थ वाया घालवत आहेस. तू मला त्रास देत आहेस. आता राजकुमारी निघून गेली आणि म्हणाली की आता मला सांगावे लागेल की तू कोणत्या कुळातील आहेस आणि तुझे पालक कोण आहेस. राजकुमार वारंवार आपल्या पतीला सहमत होण्यास सांगतो. अजूनही वेळ आहे. मला हा प्रश्न विचारू नको, नाहीतर तुला खूप जास्त पश्चाताप होईल. पण राजकन्या खूप हट्टी होती आणि म्हणाली, जर मला सांगितले नाहीस तर मी अन्न खाणार नाही. मला वाटेल की तू माझ्यावर खोटे प्रेम करतोस. हे ऐकून राजाचा मुलगा म्हणाला, तर ठीक आहे, मी तुला हे सांगेन, पण इथे नाही. उद्या आपण राजवाड्यातून बाहेर फिरण्यासाठी जाऊयात आणि तिथे मी तुला सगळे सांगेन. राजकुमार आणि राजाची पत्नी वैजंतीही दोघेही रथामध्ये बसतात आणि जंगलात फिरायला जाण्याच्या बहाण्याने दोघेही राजवाडा सोडून एका नदीच्या काठावर पोहोचतात. नदी पाहून राजकुमारी वैजंती म्हणाली, महाराज, कृपया मला या नदीच्या काठावर घेऊन जा. तुम्ही मला इथे का आणले आहे? तुमच्या या नदीशी काही संबंध आहे का? मग राजकुमार म्हणतो, मी पुन्हा तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्याबद्दल विचारू नका, नाहीतर तुम्हाला खूप पश्चाताप करावा लागेल. मित्रांनो, राजकुमाराचा समजूतदारपणानंतरही राजकन्येने ऐकले नाही आणि म्हणाली, नाही महाराज, कृपया मला सांगा, तुझे आईवडील कोण आहेत आणि तू कोणत्या कुळातील आहेस? जेव्हा राजकुमारी वैजंती ऐकत नाही तेव्हा राजकुमार नदीत उडी मारतो आणि जेव्हा तो कमरेपर्यंत पाण्यात पोहोचतो तेव्हा तो म्हणतो, राणी, अजूनही काही बिघडलेले नाही, मला हे विचारू नका. पण राजकुमारी काही ऐकत नाही. ती खूप हट्टी. काहीही झाले तरी या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यानंतरच मी सहमत होईन, असेच तिचे म्हणणे. अशा प्रकारे राजकुमार नदीच्या पाण्यात खोलवर जातो आणि जेव्हा तो कमरेपर्यंत पाण्यात पोहोचतो तेव्हा तो म्हणतो, पुन्हा राणीला समजावतो. जेव्हा तो पाण्यात त्याच्या छातीपर्यंत पोहोचतो तेव्हा राजकुमार राणीला समजावून म्हणतो, राणी, तुमचे विचारणे मला तुमच्यापासून दूर नेऊ शकते. आणखी एकदा विचार करा. राजकुमारी म्हणाली, काहीही झाले तरी तू तुझे हे रहस्य मला सांगितलेच पाहिजे. जेव्हा राजकुमार पुढे गेला आणि त्याच्या तोंडापर्यंत पाणी आले तेव्हा तो म्हणाला, राणी, तुझ्याकडे अजूनही वेळ आहे. तरीही राणी ऐकत नाही. मित्रांनो, पुढे काय होते ते म्हणजे राजकुमाराचे खऱ्या सापात रूप धारण केले आणि नदीच्या पाण्यावर त्याचा फणा दाखवू लागले. त्याचा फणा दाखवल्यानंतर तो नदीत बुडाला.
आणि पुन्हा कधीही बाहेर आला नाही. राजकुमारी वैजयंतीने राजकुमाराला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण राजकुमार कोठेच सापडला नाही. जेव्हा खूप उशीर झाला आणि राजकुमार परतला नाही, तेव्हा राजकुमारी वैजयंती काळजीत पडली, कारण आता तिचा नवरा सापाच्या रूपात कुठेतरी गेला होता. वैजयंतीने त्याला तिथे शोधण्याचा खूप प्रयत्न केला आणि खूप वाट पाहिली, पण तो सापडला नाही. आता वैजयंती तिच्या सारथीला राजवाड्यात जाऊन राजाला कळवण्यास सांगितले. त्यात सारथी गेला आणि राजा चित्रसेनाला ही बातमी दिली की राजा, तुमचा मुलगा राजपुत्र नदीत बुडाला आहे. हे सर्व ऐकून राजाला खूप वाईट वाटले. राजा आपल्या सैनिकांना नदीच्या पाण्याचा शोध घेण्यास आदेश देतो. राजाचे सैनिक राणी वैजयंती महाराज आणि महाराणीसह नदीवर पोहोचतात. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळाले नाही. अनेक गोताखोरांनी नदीत राजकुमाराचा मृतदेह शोधला, पण त्यांना काहीही सापडले नाही. आता राजा आणि राणी राजकुमारी वैजयंतीनी मोठ्या दुःखाने त्यांच्या राजवाड्यात परतले. राजाला वाटले की त्याचा मुलगा नदीत बुडून मरण पावला. राणी वैजयंती देखील खूप दुःखी झाली आणि स्वतःला शिव्या देऊ लागली की मी खूप वाईट कृत्य केले आहे. माझ्या स्वतःच्या कर्मांमुळे आज माझा नवरा माझ्यापासून दूर गेला. जर मी त्याला त्याचा वंशाबद्दल विचारण्याचा आग्रह धरला नसता, तर कदाचित माझा नवरा माझ्यापासून दूर गेलाच नसता. मित्रांनो, पण राजकुमारी वैजयंती एक महान विद्वान होती आणि 16 विषयांमध्ये प्रावीण्य होती. बराच विचार केल्यानंतर तिला एक कल्पना सुचली. राजकुमारीने तिच्या संपूर्ण शहरात घोषणा केली की जर कोणी तिला काही नवीन गोष्ट सांगितली तर त्याला त्या बदल्यात योग्य बक्षीस दिले जाईल. ते वैयक्तिक अनुभव असो किंवा एखाद्या प्राचीन घटनेशी संबंधित असो, कोणतीही किंवा कथा असो किंवा कोणीही काहीही कथन करेल त्याला योग्य बक्षीस दिले जाईल. मित्रांनो, आता राणी वैजयंती दररोज कथा ऐकत असते. राणी वैजयंतीजवळ लोक कथा सांगत होते. काही रामायणातील कोणीतरी कथा सांगत होते, कोणीतरी एखाद्या राजाचा इतिहास सांगत होते. आता हे राजकुमारी वैजयंतीचे काम होते. ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत नवीन कथा ऐकत राहायची. मित्रांनो, अशा प्रकारे काही काळ गेला. एके दिवशी त्याच राज्यातील एक म्हातारा माणूस जवळच्याच ठिकाणी आला. तो जंगलातून जात होता. तो म्हातारा जंगल ओलांडत असताना रात्र झाली. रात्री जंगलात जंगली प्राणी असल्याने पुढे जाणे योग्य नाही असे समजून तो म्हातारा त्या जंगलातील एका पिंपळाच्या झाडावर चढतो आणि तिथे बसतो. रात्रीची वेळ होती आणि भीतीमुळे म्हातारा माणूस झोपू शकला नाही. रात्रीचे 12 वाजले तेव्हा त्याने पाहिले की एक सफाई कामगार बाहेर आला आणि तो संपूर्ण जंगल झाडून टाकत होता. मग त्याला पाण्याचा फवारणी करणारा माणूस दिसला. तो माणूस काम करायला आला आणि सर्वत्र पाणी फवारले. त्यानंतर तिथे खुर्च्या ठेवल्या जाऊ लागल्या. मग एक सिंहासन येते. म्हातारा माणूस पिंपळाच्या झाडावर बसून हे सर्व पाहत होता. त्याने पाहिले की तिथे एक बैठक सुरू झाली आहे. म्हातारा खूप घाबरला होता. तो मनात विचार करत होता की हे सर्व काय चालले आहे आणि हे सर्व कोण लोक आहेत. आज ते मला जिवंत सोडतील की नाही. एकामागून एक विचित्र पाहुणे तिथे येऊ लागले. तो विचित्र होता कारण त्याचे अर्धे शरीर सापाचे होते आणि अर्धे शरीर माणसाचे होते. दिव्य शरीर असलेले साप खूप भयानक दिसत होते. तिथे त्याचा दरबार सजवला जात होता आणि जेव्हा सर्व लोक तिथे पोहोचले तेव्हा तिथे 2 सिंहासने होती आणि काही वेळाने सापांचा राजा आणि त्याचा मुलगा युवराज दोघेही आले आणि त्या सिंहासनावर बसले. संपूर्ण दरबाराने त्याचे मनापासून स्वागत केले आणि त्यांच्या चर्चा चालू झाल्या होत्या. आणि त्या नागराजाचा राजपुत्र होता. मुलगा शांतपणे डोके खाली करून बसला होता. दरबारात राजकुमाराचे लग्न व्हावे अशी चर्चा सुरू होती. आता जेव्हा राजकुमाराच्या लग्नाचे नाव आले तेव्हा त्याने मान खाली घातली आणि त्याला खूप दुःख झाले. त्याची चर्चा काही वेळ चालू राहिली आणि पिंपळाच्या झाडावर बसलेला म्हातारा त्यांचे सर्व बोलणे ऐकत होता आणि तो मनात विचार करू लागला की इथे काय चर्चा होत आहे आणि हे लोक कोण आहेत. त्याला प्रश्न पडला की तो त्यांच्यापासून जिवंत पडून जाऊ शकेन की नाही. भीतीमुळे तो त्या झाडांच्या फांदीला चिटकून राहिला. इथे 3-4 तासांनी दरबार विसर्जित झाला. सर्व पाहुणे तिथून निघून गेले होते, पण तो नागराज आणि त्याचा मुलगा तिथून त्या पिंपळाच्या झाडाकडे चालत होते. मित्रांनो, त्या पिंपळाच्या झाडावर बसलेल्या म्हाताराला वाटू लागले
की हे लोक माझ्याकडे येत आहेत आणि असे दिसते की ते आता मला जिवंत सोडणार नाहीत. असा विचार करून म्हातारा घाबरतो. पण त्या सापाने असे काही केले की तो त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी बसून काही वेळ रडला आणि त्याला त्याची राणी वैजंतीची आठवण आली. म्हातारा हे सर्व ऐकत होता आणि त्याला वाटले की हा एक मोठा चमत्कार आहे. मी हे काय पाहतो आहे. आणि काही वेळ रडल्यानंतर तो सापही तिथून निघून जातो. हळूहळू सकाळ होऊ लागते. सकाळ झाल्यावर तो म्हातारा त्या झाडावरून खाली येतो आणि खाली उतरल्यानंतर तो त्या शहरात परततो आणि मनात विचार करू लागतो की असो, मी खूप गरीब माणूस आहे आणि राणी वैजंती देखील नवनवीन गोष्टी ऐकत राहते. मग आपण राणी वैजंतीला जाऊन मी ही गोष्ट का सांगू नये. त्या बदल्यात राणी मला खूप पैसा देईन आणि मी श्रीमंत होईन. असा विचार करून तो म्हातारा त्या ठिकाणी येतो जिथे राणी वैजंतीचे घर आहे. जिथे राणी दररोज कथा ऐकत असते. तिथे एकामागून एक महान विद्वान व्यक्ती राणीला कथा सांगत होते. काही तास वाट पाहिल्यानंतर त्या वृद्धांची गोष्ट सांगण्याची वेळ आली. तो राणी वैजंतीला म्हणाले, राणी, आज मी एक खूप विचित्र दृश्य पाहिले. आज मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली एक घटना सांगत आहे. काल रात्री मी जंगलातून जात असताना मी जंगलात अडकलो. रात्र असल्याने मी तिथेच थांबणे चांगले बांधलो आणि मी त्याच जंगलातील एका झाडावर बसलो आणि मी तिथे पाहिले की नागराजाचा एक दरबार उभारला होता. त्या सर्वांमध्ये अर्ध मानवी शरीर आणि अर्ध सापाचे शरीर होते. त्या दरबारात असे विचित्र प्राणी आले होते की मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो. काही वेळ त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला वाटले की हे लोक मला मारणार नाहीत, पण मी त्या पिंपळाच्या झाडाला चिटकून त्यांचे संभाषण ऐकत राहिलो. दरबार संपल्यावर सापाचा राजाचा मुलगा एक दिव्य रथात बसला आणि मी त्या पिंपळाच्या झाडावर होतो त्याकडे निघाला. तो रथातून खाली उतरला आणि पिंपळाच्या झाडाखाली बसला आणि काही वेळ वैजंती वैजंती म्हणून रडत राहिला. त्यानंतर तो तिथून गायब झाला. आता जेव्हा राजकुमारी वैजंतीने हे ऐकले तेव्हा ती त्या म्हाताऱ्याला म्हणू लागली, बाबा, मी तुला इतकी संपत्ती देईन की तुझ्या अनेक पिढ्या त्यावर जगू शकतील, पण तू मला त्या ठिकाणी घेऊन चल जिथे तू राजकुमाराला रडताना पाहिलेस. हे ऐकून म्हातारा घाबरतो आणि म्हणतो, राजकुमारी, आता मी तिथे जाणार नाही. मला तिथे जायला खूप भीती वाटते. राजकुमारी म्हणते, नाही बाबा, काळजी करू नकोस. तुला माझ्यासोबत तिथे यावे लागेल. असे म्हणत राणीने सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक पिशवी त्या म्हाताऱ्याला दिली आणि म्हणाली की मी तुला आणखी सोन्याची नाणी देईन. तू मला त्या ठिकाणी घेऊन जा. सोन्याची नाणी पाहून तो आनंदी होतो आणि राजकुमारी वैजंती सोबत त्या जंगलाकडे निघतो. त्याच ठिकाणी पोहोचल्यावर त्या वृद्ध माणसाने राजकुमारीला सांगितले की मी या पिंपळाच्या झाडावर बसून सर्व काही पाहिले आहे. राजकुमारीने म्हटले, मग बाबा, मीही पाहेन. आज मला ते माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे आहे. अशा प्रकारे तो म्हातारा माणूस आणि राणी वैजंती ज्या झाडावर चढतात आणि तिथे बसतात आणि त्या दरबाराची वाट पाहतात. मित्रांनो, वाट पाहतच संपूर्ण रात्र निघून जाते, पण त्या दिवशी तिथे कोणीही येत नाही. ना कुठला दरबार सजवला जातो, ना कुठला साप येतो. आता वैजंती त्या म्हाताऱ्यावर रागवते आणि म्हणते, बाबा, तू खोटे बोललास आणि यासाठी मी तुला सर्वात कठोर शिक्षा देऊ शकते. तो म्हातारा म्हणाला, नाही राणी, मी खोटे बोललो नाही. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले, तेच तुम्हाला सांगितले. राणी म्हणाली, मग आज काय झाले? म्हातारा म्हणाला, मलाही माहीत नाही की ते लोक आज का आले नाहीत. मित्रांनो, राणी वैजंती निराश होऊन तिच्या राजवाड्यात परतली. तो म्हातारा, त्याच्या मनात अस्वस्थता होती. तो म्हातारा विचार करू लागतो की त्या जंगलात कोणत्या तारखेला दरबार भरला होता. त्याने ज्योतिषांना याबद्दल विचारले. ज्योतिषांनी त्यांना सांगितले की तो पौर्णिमेचा दिवस होता आणि चंद्र पूर्णपणे उगवला होता आणि अशा प्रसंगी काही भागात देवांच्या बैठका होतात. त्यावेळी कदाचित तुम्ही तो मेळावा पाहिला असेल. आता म्हातारा विचार करू लागला की पुढची पौर्णिमा आली की मी राणीसोबत तिथे जाईन. इथे हळूहळू वेळ निघून गेला आणि जेव्हा पुढची पौर्णिमा आली तेव्हा तो म्हातारा राजवाड्यात पोहोचला आणि राणीला म्हणाला की राणी, आज तू माझ्यासोबत त्या जंगलात ये. आज मी तुला ते दृश्य दाखवीन. राणी वैजंती आणि तो म्हातारा दोघेही जंगलात गेले.
आणि तिथे पोहोचल्यानंतर तो म्हातारा त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये लपून बसतो. रात्री 12ची वेळ जवळ आली की एक सफाई कामगार तिथे येतो. तो झाडू मारतो. मग पाण्याची फवारणी करणारा आला. त्याने पाणी फवारले. मग काही वेळाने दरबार सजवायला सुरुवात होते. हळूहळू साप असलेले लोक तेथे येऊ लागले. त्या सापांचे अर्धे शरीर माणसाचे होते. सापांचे अर्धे शरीर मानवी होते आणि अर्धे सापांचे होते. म्हातारा वैजंतीला म्हणाला, राणी, आता तू नीट बघ. मी त्या दिवशी हेच पाहिले होते. मित्रांनो, राणी वैजंती हे दृश्य खूप काळजीपूर्वक पाहत होती. आणि काही वेळाने राणीचा नवरा देखील येतो. तो त्या सापांचा राजाचा मुलगा होता. त्याचे अर्धे शरीर सापाचे होते आणि अर्धे माणसाचे. जेव्हा राणीने त्याला पाहिले तेव्हा तिने त्याला ओळखले आणि म्हणाली, हा माझा नवरा आहे. राणी विचार करू लागली, मी आता त्याला कसे घेऊन जाऊ. राणीने धाडस केले आणि हळूहळू त्या झाडाच्या बाहेर येऊ लागली. म्हातारा घाबरला आणि राजकुमारीला म्हणाला, राजकुमारी, कृपया थोडा वेळ थांबा. बैठक 3-4 तास चालली. जेव्हा बैठक संपण्याची वेळ आली तेव्हा सर्व साप तिथून निघून गेले. राजकुमारही त्या पिंपळाच्या झाडाजवळ आला आणि रडू लागला. त्याला पाहून राणी वैजंती घाबरली, कारण त्याचे अर्धे शरीर सापाचे होते आणि अर्ध मानवाचे होते आणि त्याचा चेहरा राजकुमाराचा होता. तिचा नवरा रडत असताना राजकुमारी स्वतःला रोखू शकली नाही. राजकुमारी वैजंती त्याच्याकडे गेली. ती येऊन त्याचे हात धरले. अचानक राणी वैजंती समोर येऊन उभी राहिलेली पाहून राजकुमार घाबरतो आणि म्हणतो, राणी, तू तर माझी राणी आहेस. राणी म्हणाली, मी तुला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. हे ऐकून राजकुमार म्हणाला, नाही राणी, आता वेळ निघून गेली आहे. आता तुम्ही मला मिळवू शकत नाही. येथे झालेली बैठक फक्त माझ्या लग्नाबाबत आहे. या बैठकीत माझ्या वडिलांनी माझ्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे आणि जेव्हा तिसरी भेट होईल तेव्हा त्या भेटीत माझे लग्न निश्चित होईल आणि तेव्हा माझे लग्न निश्चित होईल तेव्हा मला सांगा की मी तुमच्यासोबत कसे राहू शकेन. त्या दिवशी मी तुला वारंवार समजावून सांगितले होते की माझ्या वंशाबद्दल मला विचारू नकोस. राजकुमाराचे हे ऐकून राणी वैजंती रडू लागली आणि राजकुमाराची वारंवार क्षमा मागते. राजकुमार म्हणतो, राजकुमारी, ही वेळ रडायची नाहीये. मी तुम्हाला एक उपाय सांगतो. जर तुम्ही तो उपाय स्वीकारलात तर कदाचित मी तुमच्यासाठी उपलब्ध असेन. राणी वैजंती म्हणाली, तुम्ही मला जो उपाय सांगाल तो मी करते. मी ही तीच पद्धत अवलंबन पण तुम्हाला माझ्यासोबत राहण्यासाठी राजकुमार राणीला म्हणाला, आता माझी जाण्याची वेळ आहे. मला माझ्या वडिलांच्या घरी जायचे आहे. तुम्हाला दरबारात पोहोचावे लागेल, पण पुढच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला इथे याच पद्धतीने येऊन बसावे लागेल आणि जेव्हा इथे सभा सुरू होते तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवावे की महाराजांचे सिंहासन शांत आहे आणि त्याच्या खाली लपून राहा. आणि जेव्हा माझ्या लग्नाची चर्चा होईल तेव्हा तू सिंहासनावरून खाली ये आणि राजासमोर उभी राहा आणि मग तू राजाकडे माझी मागणी कर. जर राजाने होकार दिला तर तू मला मिळवशील. हे बोलल्यानंतर साप तिथून गायब होतो. राणी वैजंती आणि म्हातारा त्यांच्या शहरात परततात. राणी खूप दुःखी होत राहते. तिला माहीत नाही की ती राजकुमाराला मिळवू शकेल की नाही. दरम्यान राजा चित्रसेन देखील दुःखी राहतो. वेळ हळूहळू जात होता. राणी विचार करत होती की काहीही झाले तरी तिला तिचा नवरा पुढच्या पौर्णिमेच्या दिवशी मिळेल. असा विचार करून राणीने कथा ऐकणे थांबवले. वेळ हळूहळू जात होता. जेव्हा तिसरी पौर्णिमा जवळ आली तेव्हा राणी मनात विचार करत होती की आज काहीही झाले तरी मी माझ्या पतीसोबतच परत येईन. आणि पौर्णिमेच्या दिवशी ती त्या म्हाताऱ्याला माणसाबरोबर त्या पिंपळाच्या झाडावर पोहोचते. आता दोघेही त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये लपून बसतात आणि बैठक सुरू होण्याची वाट पाहतात. घड्याळात रात्रीचे 12 वाजता दरबाराची तयारी सुरू होते. खुर्च्या ठेवल्या जातात आणि राजाचे सिंहासन येते. इथे राणी त्या पिंपळाच्या झाडाच्या मागून बाहेर येते आणि सिंहासनाच्या मागे लपते. प्रचंड शरीराचे साप तिथे येऊन
बसू लागतात. काही वेळानं राजकुमाराचे वडील जे सापांचा राजा होते ते देखील येतात. राजकुमारीही तिथे येऊन बसते. दरबार सुरू होतो आणि आता तिथे बसून आपापसात चर्चा करू लागतात. काही वेळाने राजकुमाराच्या लग्नाची चर्चा सुरू होते. आता जेव्हा राजकुमाराच्या लग्नाची चर्चा सुरू झाली तेव्हा राजकुमारी वैजयंतीला संधी मिळाली. ती सिंहासनाखालून बाहेर आली आणि हात जोडून राजासमोर उभी राहिली. अचानक एका महिलेला तिथे येताना पाहून सभेतील सर्व लोक आश्चर्यचकित झाले. ते सर्व गोंधळून जातात आणि विचारतात, तू कोण आहेस आणि मध्यरात्री या निर्जल जंगलात का आली आहेस? तुला मृत्यूची भीती वाटत नाही का? तुला माहीत आहे का की आम्ही सर्वजण साप लोक आहोत आणि साप लोक किती विषारी आहेत? ते तुम्हाला सोडणार नाहीत. हे ऐकून वैजयंती म्हणाली, महाराज, मी का घाबरू? मी तुमची सून आहे. तुमचा राजकुमार माझा नवरा आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. त्यालाच विचारा, मी त्याच्याशी लग्न केले आहे. जेव्हा महाराजांनी त्याच्या राजकुमाराला विचारले की ही कोण आहे तेव्हा राजकुमाराने संपूर्ण कहाणी सांगितली की एके दिवशी काही सर्पमित्रांनी मला पकडून एका पेटीत टाकले आणि घेऊन जाऊ लागले. म्हणून स्वतःला वाचवण्यासाठी मी त्या पेटीत 9 लाखांच्या हाराचे रूप घेतले. त्या सर्पमित्रांनी महाराज चित्रसेन यांना 9 लाखाचा हार भेट म्हणून दिला. मला वाटले की राजा चित्रसेन त्यांना मुलगा नाही आहे, मग मी त्यांचा मुलगा का होऊ नये? तर मी माझ्या मायेने मी त्यांचा मुलगा झालो आणि अनेक वर्ष राजासोबत राहिलो. राजवाड्यातील सुखसोयींचा आनंद घेतला. राजाने मला स्वतःच्या मुलासारखे वाढवले आणि या सुंदर मुलीशी माझे लग्न झाले होते. पण एके दिवशी या सुंदर महिलेने आग्रह धरला की मी माझ्या वंशाबद्दल विचारले की मी कोणत्या वंशाचा आहे. मी तिला खूप समजावून सांगितले पण तिने ऐकले नाही आणि जेव्हा तिने ऐकले नाही तेव्हा मग मी तिला माझ्या जागेवर घेऊन गेलो आणि तिथे पोचल्यानंतर मी माझ्या मूळ स्वरूपात माझ्या कुटुंबात आलो. महाराजांनी हे ऐकले तेव्हा सापाचा राजा म्हणाला की देवी, तो खरे बोलत आहे का? वैजयंती म्हणाली, महाराज, हे घडले होते. माझे त्याच्याशी लग्न झाले होते. जरी आधी त्याचे संपूर्ण शरीर माणसासारखे होते. वैजयंतीचे बोलणे ऐकून नागराजाने त्याच्या मुलाला फटकारले की आधी तू आमच्या परंपरेविरुद्ध जाऊन पृथ्वीवर लग्न केलेस आणि नंतर तू या महिलेला सोडून आमच्याकडे आलास. तू परत आला आहेस. तू हा गुन्हा केला आहेस. आता मी तुला शाप देतो की जोपर्यंत ही स्त्री जिवंत आहे तोपर्यंत तू पृथ्वीवर राहशील आणि तिच्यासोबत राहशील. तू तिला सोडून जाऊ शकत नाहीस. तुला कायम तुझी पत्नी म्हणून ठेवावी लागेल आणि तुला ज्या राजाला तू मुलगा होतास तुला राजाचे राज्यही चालवावे लागेल आणि त्या राजाची सेवा करावी लागेल. जोपर्यंत तुझा तेथील कार्यकाळ संपत नाही तोपर्यंत तू नागलोकात आमच्याकडे परत येऊ शकणार नाहीस. आता तुमचे लग्न होणार नाही. मित्रांनो, नागराजाने वैजयंतीला तिचा नवरा दिला. राजकुमार आता त्यांच्या मूळ स्वरूपात परत आला. त्यानंतर राणी वैजयंती आणि राजकुमाराने त्यांच्या वडिलांना डोके टेकवून नागराजाचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्या पत्नीसह निरोप घेतला आणि तेथे गेले. जेव्हा राजपुत्र त्याच्या शहरात आला तेव्हा त्याने पाहिले की राजाची अवस्था खूपच वाईट होती, कारण तो त्याच्या मुलाच्या दुःखाने व्याकुळ झाला होता. जेव्हा मुलगा राजाकडे पोहोचला तेव्हा राजाने त्याला पाहिले आणि तो खूप आनंदी झाला. त्याला जणू काही तो त्याच्या सर्व आजारातून बरा झाला आहे असे वाटले. राजा चित्रसेन आणि त्याची राणी त्यांचा मुलगा सापडल्याने खूप आनंदी झाले. भगवान श्रीराम म्हणतात, हे देवी सीता, अशा प्रकारे राणी वैजयंतीला तिचा हरवलेला पती सापडला आणि ती तिच्या पतीसोबत मोठ्या प्रेमाने राहू लागली. भगवान श्रीराम म्हणाले की हे देवी सीता, या कथेतून शिकण्यासारखं आणि समजून घेण्याची गोष्ट म्हणजे ती कितीही प्रेमळ आणि समर्पित स्त्री असली तरी तिने स्वतःला किंवा कुटुंबातील सदस्यांना त्रास देणारी गोष्ट सांगू नये. तुमची प्रतिष्ठा खराब होईल असे काहीही तुम्ही कधीही बोलू नये. ज्या गोष्टी बोलल्या तर घरात त्रास होईल आणि नाते तुटण्याची भीती असेल अशा गोष्टी कधीही बोलू नयेत. वडील, मुलगा, पत्नी आणि आईपासून काही गोष्टी लपवून ठेवणे शहाणपणाचे आहे, ज्यामुळे कुटुंबात कोणतेही गंभीर संकट येत नाही.
अशा प्रकारे भगवान श्रीरामांनी ही कथा सीता मातेच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला सांगितली आहे, जेणेकरून संपूर्ण मानवजातीवर कोणतेही संकट येऊ नये. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सर्वांच्या कल्याणासाठी तुमच्या कुटुंबासह शेअर करा. आपण आणखी एक कहाणी घेऊन पुन्हा भेटू. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय माता लक्ष्मी. जय गजानन. मित्रांनो, अशा प्रकारे राणी वैजयंती तिचा हरवलेला नवरा शोधते आणि त्याच्यासोबत मोठ्या प्रेमाने राहते. रामकृष्ण हरी.